हॅलो, आमदार दुसऱ्या बाजूला एक किशोरप्पा पाटील, त्याचं श्री किशोरप्पा पाटील आलेला आहे. म्हणजे हा व्हिडिओ आमदार किशोरप्पा पाटील, तिकडून रेकॉर्ड करता येईल. श्री किशोरप्पा धनसिंग पाटील यांचा जन्म पर्यायच नाही, कारण 1 नोव्हेंबर 1969 ला तर तो अंतुर्ली खुर्द म्हणून रपा व्हिडिओचे तालुका पाचोरा हे जिल्हा जळगाव येथे झाला. चांगल्या पद्धतीने त्यांचं शिक्षण BSc केमिस्ट्री झालेलं असून ते आपल्याला त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी व अहिराणी या भाषा येतात. भाग असा असतो ते काय पाहिजे. त्यांच्या पत्नी सुनीता असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. हे भाग समाजकार्य व शेती हा त्यांचा व्यवसाय असून शिवसेनेचे ते नेते कार्यकर्ते आहेत. 18 पाचोरा जिल्हा जळगाव या मतदारसंघातून शिवसेनेतर्फे ते 2019 ला निवडून आलेले आहेत. आता 1993 ते 2000 पर्यंत ते महाराष्ट्र पोलीस खात्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सेवा करीत होते. 93 ते 2000 पर्यंत. त्यानंतर थोडा वेळ बसलो. शिवसेनेचे जळगाव जिल्हा प्रमुख ते झाले. त्यानंतर ST कामगार सेनेचे ते जिल्हा प्रमुख झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघात सुसज्ज ग्रंथालय सुरू केलं, रुग्णवाहिका सुरू केली, आरोग्य तपासणी शिबिराचं त्यांनी आयोजन केलं. गरीब रुग्णांना ते मदत करत असतात. आणि 2009 ते 2014 पर्यंत ते जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते 2009 ते 2014 पर्यंत. आणि त्यानंतर 2015 ते 2020 पर्यंत ते जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. त्यानंतर जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे ते संचालक 2015 ते 2020 ला होते. त्यानंतर 2001 ला नगरपालिका पाचोराचे ते नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय जाणीव पुरस्काराने ते सन्मानित झाले असून 2014 ते 2019 ला महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य होते. आणि तसंच 2015 ते 2017 मध्ये भटक्या विमुक्त जाती व कल्याण भटक्या विमुक्त जाती व कल्याण समितीचे ते सदस्य होते. त्यानंतर 2017 ते 2019 मध्ये पंचायत राज्य समितीचे सदस्य होते. आणि ऑक्टोबर मध्ये त्यांची परत महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड झाली 2दा. आता तिसऱ्यांदा त्यांची हॅट्रिक होते किंवा काय या संदर्भातली थोडीशी माहिती आता आपल्याला घ्यावी लागणार आहे. सन 2018 मध्ये त्यांनी युरोपचा अभ्यास दौरा सरकारी खर्चाने केलेला असून त्यांना वाचन, कुस्ती व कबड्डी याचा छंद असून सामाजिक कार्यामध्ये ते अग्रेसर असतात. सिंहगड, चिंतामणी कॉलनी, बडगाव रोड, पाचोरा जिल्हा जळगाव येथे त्यांचं निवासस्थान असून रूम नंबर 509 आकाशतारी आमदार निवास मुंबई येथे त्यांचं निवासस्थान कार्यालय आहे. तर सिंहगड, चिंतामणी कॉलनी, बडगाव रोड, पाचोरा जिल्हा जळगाव येथे त्यांचं कार्यालय आहे. आता 18 पाचोरा जिल्हा जळगाव या मतदारसंघामध्ये 2019 मध्ये जी निवडणूक झाली त्यावेळेस एकूण मतदार होते 3,15,444 आणि पैकी 2,01,417 इतक्या मतदारांनी मतदान केले. म्हणजे साधारण 60% आसपास मतदान झालं. त्यानंतर शिवसेनेचे हे किशोर धनसिंग पाटील यांना 75,699 इतकी मतं मिळून ते निवडून आले. पण त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते अपक्ष किशोर शिंदे म्हणून अमोल शिंदे, तर त्यांना 73,615 इतकी मतं मिळाली आणि अवघ्या 2,000 मतांनी
ते या पाचोरा विधानसभेमध्ये निवडून आलेले. त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी तिसरे जे होते दिलीप वाघ, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते आणि त्यांनी पण खूप चांगली मतं मिळवली. 44,961 म्हणजे जवळजवळ 45,000 मतं त्यांना मिळाली. त्यानंतर श्री नरेश पाटील हे वंचित बहुजन आघाडीचे होते, यांनी चांगल्या प्रकारची मतं मिळवली. 3,214 इतकी मतं त्यांनी मिळवली आणि नोटाला 1,724 इतकी मतं मिळाली. तर आता यावेळेस हे आमदार निवडून येतील का, आले तर किती मतांनी निवडून येतील, हा एक महत्वाचा मुद्दा येथे झालेला आहे. आणि याचं कारण असं की शिवसेनेचे 2 भाग झाले, एक एकनाथ शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना 2. त्यानंतर राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट. आणि मग यावेळेस या मतदारसंघावर कुणाचा हक्क सांगतो, काँग्रेस सांगते हक्क की राष्ट्रवादी सांगते की अपक्ष निवडून येतोय, हे काही सांगता येणार नाही. परंतु अमोल शिंदे यांनी एक खूप मोठी लढत दिलेली, त्यामुळं त्यांचं ते तिकीट यावेळेस मागतील किंवा एखादा पक्ष प्रवेश करून दुसऱ्या पक्षात प्रवेश करून ते तिकीट मिळू शकतात, निवडणूक लढू शकतात. त्यामुळं या पाचोरा मतदारसंघामध्ये ही लढत होणार आहे ती अत्यंत अटीतटीची आणि फार थोड्या मताच्या फरकाने निवडून येणारा आमदार इथे असा. आता येथे एक महत्वाची गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुका सर्वसाधारण नाही. इतर वेळेस निवडणुका ह्या सर्वसाधारण व्हायच्या आणि त्यामध्ये एकाच एक उमेदवार असायचा, परंतु आता तसं नाही. आता वेगळा प्रश्न झाला, एका मतदारसंघामध्ये एका पक्षाचा उमेदवार नाही तर 3 पक्षाचा एक उमेदवार असतो आणि 3 पक्षाचा एक उमेदवार असल्यामुळे या 3 पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांभाळणे, त्यांच्या मोज मजा हट्ट किंवा रुसवे फुगडे सांभाळणे, तसेच यावेळेस निवडणुकीमध्ये प्रचारासाठी खूप मोठा खर्च होणार आहे. तर ही या ज्या शक्यता जो पूर्ण करू शकेल तो आमदार यावेळेस निवडून येण्याची शक्यता आहे. तरी तिसरी एक महत्वाची गोष्ट यामध्ये आमदारांनी केलेले कार्य आणि मतदारसंघामध्ये त्यांचे असलेले जे संबंध किंवा लोकांची त्याच्यावर असलेली भावना, लोकांची त्याचे संपर्क असेल तर ते मतदान उमेदवाराला मिळू शकते. लवकरच घोडा मैदान जवळच आहे, तरीही या मतदारसंघात नेमकं काय घडेल याच्या संदर्भामध्ये कॉमेंट तुम्ही करा, कारण तुमच्या कॉमेंटवर बरंचसं काही अवलंबून आहे आणि आम्हाला हे खालच्या एकंदरीत तळागाळाशी जाऊन जे व्हिडिओ आम्ही तयार करतो त्यासाठी आम्हाला तुमच्या कॉमेंटची अत्यंत गरज आहे. तसंच आमचा ATM न्यूज वर्ग, ATM राजसत्ता हा जो चॅनल आहे या चॅनलला आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हे शेवटी सांगतो, कारण तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा, या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा, त्यानंतर हा व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करा. असं वाटत नाही मला, म्हणून आम्ही काय केलं